बघा, या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय दिलीपजी राठी यांची गौशाळा या ठिकाणी आहे, वृंदावन गौशाळा म्हणून. आणि या गौशाळेच्या माध्यमातून दिलीपजी राठी गेले अनेक वर्षाने या ठिकाणी गौसेवा करीत आहेत. आणि शासनाचं कुठलंही त्यांनी या ठिकाणी अनुदान न घेता ते स्वतः या ठिकाणी झोकून पूर्ण वेळ त्यांनी या ठिकाणी गौशाळेसाठी दिलेला आहे. आणि आज मी या ठिकाणी भेट द्यायला आलो की माननीय दिलीपजी राठी यांचा इशारा या ठिकाणी असा आहे की शासनाने नांदेड जालना जो समृद्धी महामार्ग आहे, त्या समृद्धी महामार्गामध्ये हे इथे उपस्थित असलेले शेतकरी बांधव आहे, या सर्व शेतकरी बांधवाची जमीन त्यामध्ये जाते. आणि विशेष बाब म्हणजे त्यांना जो मोबदला या ठिकाणी मिळायला पाहिजे तो मोबदला मिळत नाही. आज जवळजवळ आपण जर कधी ही जमीन पाहिली तर 1.5 ते पावणे 2 कोटी या ठिकाणी या जमिनीचा बाजार मूल्यांकन आहे, बाजार भाव आहे. आणि शासन यांना, प्रशासन म्हणा की 25 लाखाचा या ठिकाणी त्यांनी भाव काढलेला आहे. तर मला असं वाटतं की शासन तर थोडं लांबच राहिलं, परंतु प्रशासनाने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. माननीय जिल्हा अधिकारी असतील, या ठिकाणी नगर रचनाकार असतील किंवा SDM असतील, तर मी या आपल्या चॅनलच्या द्वारे त्यांना अशी एक विनंती करतो की दिलीपजी राठी असेल आणि त्यांच्यासोबत या गावातील, आणि आता मला माहीत पडलं या ठिकाणी भेट दिल्यानंतर की संपूर्ण जिल्ह्याचे शेतकरी या ठिकाणी दिलीपजी राठी साहेबांना या ठिकाणी भेटायला येतात आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तर प्रशासनाने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी आणि त्यांना जो बाजार भाव आहे या ठिकाणी देण्यात यावा, असं मी या ठिकाणी सांगतो. आणि माझ्या या ठिकाणी लक्षात आल्यानंतर आमचे महायुतीचे जे नेते आहे, आमचे दानवे साहेब असेल, खोतकर साहेब असेल, या ठिकाणी सगळ्यांच्या आम्ही लक्षात आणून वरती लेवलपर्यंत आम्ही हा विषय मांडणार आहोत.